अजब रमा राघवची जोडी। रमा, त्या सगळ्याच्या आधी तू निर्दोष आहेस हे आपल्याला सिद्ध करायला। ई राघव, मी काय म्हणते, आपण एक काम करू, तू त्याला याच कॉल मध्ये मर्ज कर, म्हणजे आपण एकत्र बोलू त्याच्याशी। होल्ड कर। हॅलो हॅलो, लावण्या मॅडम, थोडा प्रॉब्लेम झालाय। प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम झालाय? आणि मी तुला सांगितलं होतं ना मला कॉन्टॅक्ट करायचं नाही म्हणून। पैसे मिळाले ना तुझे तुला? मग आत्ताच्या आता निघ, मागच्या वेळेसारखा ना गायब हो कायमचा। हो, मी तेच करणार होतो, पण राघव पुरोहित मला दुसऱ्या नंबरवरून कॉल करतोय। त्याला काय सांगू, कॉल घेऊ की नको? मूर्ख आहेस का रे? मूर्ख आहेस तू? राघवचा कॉल अटेंड करायचा नाही हे सुद्धा तुला सांगावं लागतंय? तुझं ते सिम कार्ड बंद कर आणि 5 मिनिटात नाशिक मधून गायब हो। ओके? 5 मिनिटात? त्यासाठी तर एक्सप्रेस स्पीड लावावा लागेल, आणि एक्सप्रेस कामाचे चार्जेस जास्त असतात मॅडम। निर्लज्ज, निर्लज्ज आहेस, तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस बघितला नाहीये मी। मिळतील तुला हवे तेवढे पैसे मिळतील, पण आता तुझा तो फोन नंबर आणि तू कायमचा बंद हो, गायब हो। येस मॅडम। Idiot, stupid. माझ्या फेवर मधले सगळे पुरावे कायमचे नाहीसे व्हायला हवेत, ॲट एनी कॉस्ट। नाही आता दुसरं तिसरं कोणी नाही, ते मीच करेन। हॅलो रमा, अगं तो फोन उचलत नाहीये, थांब मी परत एकदा ट्राय करतो। The number you have called is currently switched off. Please try again later. Thank you. हॅलो रमा, अगं हे सगळं काहीतरी विचित्र आहे ग। पहिल्यांदा फोन केला तेव्हा तो उचलत नव्हता आणि आता त्याचा फोनच स्विच ऑफ येतोय। राघव, एक काम कर ना प्लीज, तू पुन्हा एकदा कॉल ट्राय कर ना त्याला। नाही, मी ट्राय करतोच आहे रमा, पण मला असं वाटतं त्यांनी माझे कॉल्स बघून ना फोन स्विच ऑफ केलेला असणार आहे। मला आता अवघड वाटतंय त्याच्याशी कॉन्टॅक्ट होणं। राघव, मग आता आपण काय करायचंय? तू काळजी करू नकोस रमा, काहीतरी मार्ग निघेल यातून। राघव ऐक ना। रमा, तू नको टेन्शन घेऊस, मी आहे ना, तू आराम कर, झोप, आपण बघूया काय करता येईल। ओके, बाय बाय। रमाताई, 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 मी तुला एक सुपर न्यूज द्यायला आले। मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर मला कुठली गुड न्यूज ऐकायला मिळेल। मी खरंच खूप नर्वस आहे ऋषी। अगं तू न्यूज तर ऐक, तुझा मूड मस्त होईल। बाबांचा कॉल आलेला आईला आणि उद्या बाबा येत आहेत। व्हॉट? हो, डॅड परत येतोय? सिरियसली ऋषी? थँक गॉड। म्हणजे आता डॅड परत आल्यावर तो अंकल गुरुजींना सगळं काही खरं सांगेल आणि मग अंकल गुरुजींचा माझ्यावर पुन्हा विश्वास बसेल ऋषी। आणि मग तुमच्या लग्नासाठी असलेले सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील। ऋषी, आय एम सो हॅपी।
आय एम सो हॅपी रमाताई. रमा, जरा रुमाल दे ना मला. राघव, राघव, वॉलेट विसरलाय, घेऊन जा. धर. रमा रमा, तुझ्याशिवाय माझा दिवसही सुरू होत नाही. आता गिरीश सर लवकरात लवकर यायला हवेत. तेच आपली एकमेव आशा आहेत आता. ए अश्विनी, चल ना लवकर. अगं इतका वेळ लावलास तयार व्हायला तर आजचा दिवस वाया जाईल. अगं दादा निघाला सुद्धा. आता तू अख्खा दिवस नट्टापट्टा करत बसणार आहेस का? अगं हो, 1 मिनिट झालंय श्रुती. राघव, हे घे डबा. आज तुझ्या आवडीची भाजी केली, त्यामुळे संध्याकाळी डबा रिकामा करून घरी आणायचा. नाही तर नेहमीप्रमाणे म्हणशील की अगं आई कामाच्या गडबडीत ना जेवायला वेळच मिळाला नाही. नको काळजी करू, संपेन मी डबा. चल येतो. हो. श्रुती कशी दिसते? ते सगळं सोडता चल लवकर, नाही तर दादा जाईल. आजी चल येतो ग. नीट जा रे. हो. अरे मूर्ख माणसा, चुकीच्या गोष्टी काय करतोयस तू पण? हा अक्कल. हा हा, तुला सांगितलं नाही, कळत आहे का? ठीक आहे, मी तुला मेसेज पाठवतो. हा हा, बघ तो मेसेज जरा बघ. चल लवकर. अगं तू बघ. कुठे? क्लास, क्लास इंग्लिश. फाड फाड. हा जा. फाड फाड. हा. राघवराव, मी क्लासला निघालीये. मला तिथं सोडाल का प्लीज? तुमचं ऑफिस आहे ना, त्याच रोडवर आहे माझा क्लास. नाही, आज मला वेगळीकडे जायचंय. हो का? मग वाटेत जिथे जमेल ना तिथे सोडा, मी पुढे रिक्षाने जाईन. त्यापेक्षा आत्ताच जाणार रिक्षाने. अहो असं काय करता तुम्ही? आता निघतच आहात तर मग मला सोडण्यात काय हरकत आहे ना? अगे अश्विनी, कशाला राघवचं डोकं खातेस? तू जा ना तुझी तू. नाही नाही दादा, मी डोकं खात नाहीये त्यांचं. मी फक्त त्यांना विनंती करते. याला विनंती करते नाही म्हणा, त्याला भुणभुण करणं म्हणतात. पण दादानी जर ऐकलं लगेच तर तिला बुणबुण करायची गरजच नाहीये. राघवराव, तुम्ही गाडीला किक मारा, मग मी बसते. बघ, मी तुला कुठेही सोडणार नाहीये. माझ्या वाटेतून बाजूला उचल. ही अश्विनी राघवला मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करते तेवढी शाळेपासून करायला हवी होती. कलेक्टर झाली असती. राघवराव, तुम्ही तुमच्या लग्नाच्या वाटेतून तर मला आधीच बाजूला केलंय. मग आता मी तुमच्या गाडीवर बसते तर प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की राघवा, काय चाललंय? हा काका बघा ना, मी राघवरावांना फक्त इतकंच म्हटलं की मी क्लासला निघाले तर मला प्लीज सोडाल का तिथे, तर ते मला नाही म्हणतायत. का राघवा? अश्विनीचा क्लास जर तुझ्या वाटेतच असेल
तर तिला सोडायला नकार का देतोयस? उलट मी तर म्हणतो तिला रोज सोडत जा, तिची सोय होणार असेल तर. आबा मला ऑफिसला जायला उशीर होतोय, तिला सोडत बसलो तर अजून उशीर होईल. राघवा, 1 मिनिट. राघवा, तू माझं काही ऐकायचंच नाही असं ठरवलंयस का? घरचे सगळे बाहेरचे सगळ्यांसमोर माझ्या प्रत्येक शब्दाचा अनादर करणार आहेस का तू? अगे आता मठ्ठासारखी उभी काय राहिलीस? गजाननाला भरीस घातलंस ना आणि करून घेतलंस ना स्वतःच्या मनासारखं. आता बस आणि डळ की. आई काय बोलतेस तू? मी बरोबरच बोलते गजानना. तिने घातलंच आहे तुला भरीला. जा ना बस आता आणि डळ की. निघ. काका थँक्यू. तिकडे अब्रॉडला असताना घरचं जेवण अगदी मिस केलं असेल गिरीशनी, म्हणूनच आज त्यांच्या आवडीची पालक खिचडी करते. हो अगं कळलं ते मला, म्हणूनच मी डाळ आणि तांदूळ धुवून ठेवले. मी काय म्हणते, आपण ना कढी सुद्धा करूया. म्हणजे डाळला खूप आवडते ना, सोबत कांदा भजी सुद्धा करूया. चालेल ना, नक्की कर. खरं सांगू रमा, तुला हे असं सगळं करायला सुचतंय आणि ते करायला जमतंय हे बघून मला खूप छान वाटतंय आणि तुझं खूप कौतुकही वाटतंय. या ही पवित्रा बघावं तेव्हा किचन मध्ये घुसलेली असते. गिरीश हिला बिझनेस वुमन बनवण्याचे स्वप्न बघतो. बिझनेस वुमन म्हणे. तिची मिडल क्लास मेंटॅलिटी या जन्मात तरी बदलणार नाही. आणि अनफॉर्च्युनेटली आता रमाची मेंटॅलिटी तीच झाली. लावण्य ते काही हवंय तुम्हाला? नो काहीच नकोय. मी तुमचे आवाज ऐकले म्हणून म्हटलं बघावं काय चाललंय तुमच्या दोघींचं. आणि आज रमाई आली आहे तुझ्या मदतीला. कूल. माय गुडनेस, तयारी तर खूप जोरदार चालू आहे तुमची. काय काही खास ओकेजन आहे का? ऑफकोर्स स्पेशल ओकेशन आहेच. अहो आज गिरीश येणार आहेत ना खूप दिवसांनी, मग आजचा दिवस खासच आहे ना, म्हणून हे सगळं स्पेशल कुकिंग करणं चाललंय. गिरीश आज परत येतोय? म्हणजे त्यानं तुला सांगितलं नाही? नाही, ऍक्च्युली सगळं खूपच अचानक ठरलं त्यांचं. म्हणजे त्यांचा खरं तर मला एअरपोर्टवरून अगदी निघता निघता फोन आला होता. गडबडीत कदाचित तुम्हाला कॉल करायचा राहून गेला असेल ना. या तसंच झालं असेल. बट नो प्रॉब्लेम, इट्स ओके. यू बोथ कॅरी ऑन, कॅरी ऑन, कॅरी ऑन. एवढे बादशाह कांदे बस. ओके. गिरीश परत आल्यावर माझ्या सगळ्या प्लॅन्सवर पाणी फिरणार आहे. गॉड. म्हणूनच रमाने मुद्दाम त्याला बोलवून घेतलंय. आता तो मला माफी मागायला लावे, त्या गजाननला कन्व्हिन्स करून रमा राघवचं लग्न लावून दे. नो नो नो, मी असं होऊ देणार नाही.
रमा अगं तू इथे कशी काय? जाऊ तुला काय फार इम्पॉर्टंट काम नसेलच ना? पण मला खूप इम्पॉर्टंट काम आहे. मला इंग्लिश स्पीकिंग क्लासला जायचंय आणि राघवराव मला तिथे सोडणार आहेत. राघवराव निघायचं? गॉड, हो का? तुमचं काम फारच इम्पॉर्टंट आहे ना? फाईन, राघव जा, सोडा तू हिला. तुम्हाला तर खूप उशीर होत असेल ना? निघा ना, निघा. खूपच उशीर होतोय. आणि एक मिनिट अश्विनी, गाडी थांबली, आता पडणार नाहीयेस तू. आधी हात काढ. राघवराव, अहो आता जरी उतरले तरी गाडीवर बसल्यावर पुन्हा हात ठेवायचाच आहे ना. आणि तसंही मला गाडीची की नाही खूप भीती वाटते. इतकी भीती वाटते गाडीवर बसायची तर मग बसायचा अट्टहास का केला? आपण एकत्र असल्यावर मला अजिबात भीती वाटत नाही, कारण मला माहितीये तुम्ही मला गाडीवरून पडूच देणार नाही. ओ गॉड, राघव तू निघ, निघ बघू. रमा अगं तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना? नाही बोलायचंय, काहीच बोलायचं नाही. तुला मला दुपारी ऑफिस जवळ भेट, तिथेच बोलूया आपण. अगं मी निघते, बाय. रमा रमा ऐक ना, रमा रमा तू थांब जरा ना. रमा वा वा वा, ही तर कुठे सुरुवात आहे. चला राघवराव, आता तुमच्या खांद्यावर नेहमी माझाच हात असेल. सवय करून घ्या. चल चल. रमा, राघव, तू अश्विनीला तुझ्या खांद्यावर हात ठेवूच का दिला? आणि तू काहीच बोलला कसं नाहीस? फर्स्ट ऑफ ऑल तू तिला सोडायलाच का गेलास? अगं ती माझ्यासाठी इंग्लिश शिकते, मला एवढं नको करायला तिच्यासाठी. अगं ती घरात माझ्यासाठी सतत काही ना काही करतच असते. ओ ओके, नाव आय थिंक तू सुद्धा तिला लाईक करायला लागलास. एनिवेज अंकल गुरुजी तिच्याच साईडनेत ना. आता तू सुद्धा ना तिच्याशीच लग्न कर, म्हणजे कसं तुमचं सगळं काही सॉर्ट होईल. मी निघते, बाय. आईची लाडू, आजीची ठमी आणि मग माझी कोण? माझी होणारी अर्धांगिनी. तर होणाऱ्या अर्धांगिनी बाई. एक मिनिट, अर्धांगिनी बाई अजिबात नाही, प्लीज. मग होणारी मिसेस पुरोहित, हे चालेल? तर होणारी मिसेस पुरोहित, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू सोडून दुसऱ्या कोणाचाही विचार माझ्या मनात येणं शक्यच नाही. आबांचा हुकूम होता म्हणून नाईलाजाने मला तिला सोडावं लागलं. पण तरी सुद्धा ती अश्विनी कशी बोलत होती? अगं ती असंच बोलते, काहीतरी बाष्कळ बालिश. तू नको लक्ष दे. पण ह्यातनं एक गोष्ट नक्कीच चांगली होईल, नाही म्हणजे अश्विनीच्या ह्या वागण्याने तुझा मराठी शब्दकोश वाढेल. नवीन नवीन शब्द शिकशील तू, म्हणजे बाष्कळ, बालिश, मूर्ख, बेजबाबदार, अविचारी. बस बस बस, कळलं मला. पण राग गेला का? हो गेल. चला देव पाहू. राघव, बरं मी काय सांगायला आले ते ऐकणारच का? हा बोल बोल. नाही, डॅड 8 दिवसांनी येणार होतं हे सांगितलं होतं ना मी तुला. हा हा, पण त्याचा प्लॅन प्रीपॉन झालाय आणि तो आजच येतोय. काय सांगते सगळं? ही किती छान बातमी आहे. हो, आणि आपल्याला या बातमीला अजून बेटर करायचंय. मी डॅडला आजच सगळं सांगणार आहे. काय आज लगेच? हो राघव, प्लीज मला आता जराही टाइम वेस्ट नाही करायचं, प्लीज. राघव, डॅडला यायला खूप उशीर होतोय. अरे नाही ग, आपण खूप वेळ वाट बघतोय ना, म्हणून असं वाटत असेल. मग वाट तर बघणारच ना. एकदा का डॅड आला ना की सगळ्या गोष्टी एकदम सॉर्ट होणार आहेत बघ. तो आला ना
की आल्या आल्या लगेच मी त्याला अंकल गुरुजींकडे घेऊन जाणार आणि सांगणार आहे की बाबा त्यांना कन्व्हिन्स कर प्लीज. रमा, पण आधी आपण दोघं प्रेमात पडलोय हे सांगायला हवं ना तुझ्या डॅडनं. ते कुठे सांगितलं आपण? हो अरे, ते सुद्धा मी सांगणारच आहे त्याला. डॅड आलाय.